नमस्कार मित्रांनो. कोणत्याही राष्ट्राचा सामाजिक आर्थिक विकास हा त्या राष्ट्राला उपलब्ध झालेली परिस्थिती आणि त्या राज्याचा आंतरराष्ट्रीय राजकारणातील राजकीय प्रभाव यावर अवलंबून असतं. आणि म्हणूनच आज आंतरराष्ट्रीय संबंधाच्या विकासामध्ये आधुनिक काळामध्ये शक्ती किंवा सत्ता या घटकाला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आणि मग हे सगळं होत असताना आज आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जे काही राजकारण चालतं ते राजकारण हे शक्ती या घटकाभोवती फिरताना आपल्याला दिसून येतं. आणि मग या राजकारणाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रत्येक राष्ट्र आपली शक्ती वाढवण्याचा प्रयत्न करताना आपल्याला दिसून येतं. आणि मग या शक्ती वाढवण्याच्या प्रयत्नातच इतर राष्ट्र आपल्या शक्तीच्या माध्यमातून इतरावर प्रभाव पाडताना आपल्याला दिसून येतात. त्याचं उदाहरण म्हणजे आत्ताच भारताने राफेल विमानं खरेदी केलेली आहे. आणि मग त्या राफेल विमानाच्या माध्यमातून जागतिक राजकारणामध्ये भारतीय सत्तेचा प्रभाव पाडण्याचं काम या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस असं लक्षात येतं की आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा राजकारणामध्ये शक्तीशिवाय राज्य राष्ट्र या संकल्पनेला अर्थ प्राप्त होत नाही. म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता शक्ती या घटकाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि त्यामुळे आज आपण शक्ती किंवा सत्ता या घटकाविषयी माहिती अभ्यासणार आहोत. त्याच्या प्रभावाच्या माध्यमातून राज्याचं संरक्षण, सार्वभौमत्व, राज्यामध्ये एकता कायम राखणं, आपली आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये प्रतिष्ठा वाढवणं, राज्याला स्वावलंबी बनवणं, इतर राज्याच्या मनात आपलं एक भीतीपूर्वक वातावरण निर्माण करणं. आणि यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रभावी सत्ता असणं गरजेचं असतं. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जे काही प्रभावशाली राष्ट्र आहेत, जे शक्तिशाली राष्ट्र आहेत, त्या राष्ट्रांना आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये अत्यंत मानाचं स्थान निर्माण होताना दिसून येतं. म्हणूनच प्रभावशाली शक्तिशाली राष्ट्राला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आंतरराष्ट्रीय क्षेत्रामध्ये मानाचे स्थान असतं. त्यामुळेच आज आपण अमेरिका, आशिया खंडामध्ये भारत, चीन या देशांना जे काही मानाचं स्थान आहे ते त्यांच्या सत्तेच्या प्रभावाच्या माध्यमातून निर्माण झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये किंवा राष्ट्रीय राजकारणामध्ये जो काही सत्ता हा घटक आहे तो सत्ता हा घटक अत्यंत महत्त्वपूर्ण ठरल्याचा आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये शक्तीचे शास्त्र, पॉवर ऑफ पॉलिटिक्स किंवा सायन्स ऑफ पॉवर असं म्हणताना दिसतात. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपल्याला विचार करणं गरजेचं ठरतं त्यावेळेस शक्तीची जी काही संकल्पना आहे ती संकल्पना ही प्राचीन काळापासून असल्याचं आपल्याला दिसून येतं. आधुनिक काळामध्ये शक्तीचं स्वरूप बदललं गेलं. आणि म्हणूनच प्राचीन ग्रीक विचारवंत प्लेटो, अरिस्टॉटल यांच्या लिखाणामध्ये आपल्याला शक्ती, सत्ता यांच्याबद्दल माहिती मिळताना दिसतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस राजकीय सत्तेचा वापर कोण करतं आणि राज्य ती कोणत्या उद्देशानं वापरतं यावरच त्या राजकीय सत्तेचा, शक्तीचा प्रभाव अवलंबून असतो. आणि म्हणूनच कौटिल्यासारखे भारतीय विचारवंत आपल्या अर्थशास्त्र जो काही ग्रंथ आहे त्या ग्रंथामध्ये सांसारिक जीवनाचा जो काही मूळ आधार आहे तो शक्ती आहे असं स्पष्ट करतात. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपल्याला विचार केला त्यावेळेस शक्तीचं, सत्तेचं स्वरूप हे प्राचीन काळापासून सुरू झाल्याचं दिसून येतं. आणि मग आधुनिक काळामध्ये यामध्ये वेगवेगळे विचारवंत शक्ती आणि सत्तेवर भाष्य करतात. त्यामध्ये ट्रिस्के, निस्के, हॉब्स, मॅकेवली, कॅटलिन, चार्ल्स मेरियम, हेरॉल्ड लॉसवेल, मार्गेन्था, रसेल आदी विचारवंत आहेत. त्यांनी शक्तीला राज्यशास्त्रात महत्त्वाचं स्थान दिलेलं आहे.
आणि म्हणूनच कौटिल्यानं राज्यशास्त्राला शक्तीचं शास्त्र म्हटलं आहे. तर मॅक्वेअर सारखे जे काही विचारवंत आहेत ते असं म्हणतात की सर्व प्रकारच्या ज्या काही प्रक्रिया आहेत, प्रोसेस आहे, आणि त्या प्रक्रियेचा संबंध, रिलेशन आणि व्यवस्था, सिस्टम ह्याची जी काही प्रगती आहे किंवा अधोगती आहे ही सत्तेवरच अवलंबून असतं. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरताना आपल्याला दिसून येतं. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस जे काही प्राचीन विचारवंत आहेत, आधुनिक विचारवंत आहेत, यांनी जी काही सत्तेच्या संदर्भात जी काही आपली मतं मांडलेली आहेत त्या संदर्भात जर आपण विचार केला तर प्राचीन राज्यशास्त्रज्ञांनी, प्राचीन विचारवंतांनी शक्तीच्या संदर्भात राज्याचा विचार केलेला आहे. आणि मग आधुनिक राजकीय विचारवंतांनी राजकीय व्यवस्थेमध्ये राजकीय सत्तेचा उपयोग हा सर्व घटकांसाठी केला जातो असं विधान केलं. आणि म्हणूनच मग आज आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राज्याचं जे काही राष्ट्रीय हित आहे त्या राष्ट्रीय हिताचा विचार करता राज्याचं एकमेव ध्येय असतं ते म्हणजे राज्याची शक्ती वाढविणे आणि टिकविणे. आणि म्हणूनच या ठिकाणी आज आधुनिक विचारवंतांनी शक्ती आणि सत्ता हा प्रश्न आंतरराष्ट्रीय संबंध, आंतरराष्ट्रीय राजकारण आणि राज्यशास्त्र याचा केंद्रबिंदू मानल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस असं दिसून येतं की जी काही सत्ता आहे त्या सत्तेच्या संदर्भात प्रत्येक राज्य आपली सत्ता वाढवताना दिसतं, तिचा विकास करताना दिसतं आणि आपल्या शक्तीचं प्रदर्शन करताना दिसतं. आणि म्हणूनच आज आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रत्येक राष्ट्र आपल्या शक्तीचं प्रदर्शन करताना दिसून येतं. त्यामध्ये अमेरिका असेल, आशिया खंडामध्ये चीन असतील, भारत असतील, हे वेळोवेळी आपल्या शक्तीचं प्रदर्शन करताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच चार्ल्स मेरियमनं 1934 मध्ये राजकीय शक्ती, पॉलिटिक्स पॉवर हा ग्रंथ लिहून शक्तीच्या संदर्भात, सत्तेच्या संदर्भात आधुनिक विचार करायला सुरुवात केली. आणि मग हे होत असताना या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस चार्ल्स मेरियमनं शक्ती आणि सत्ता हे दोन्ही शब्द हे एकाच उद्देशानं वापरलेले आहेत. परंतु त्यानं हे मांडताना एक विचार मांडला, तो म्हणजे शक्तीचं जे काही वाटप आहे ते समाजामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात व्हायला पाहिजे. आणि ज्यावेळेस शक्तीचं वाटप हे समाजामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात होतं त्यावेळेस ती शक्ती ही समाजाच्या दृष्टीनं, समाजाच्या विकासासाठी, समाजाच्या भल्यासाठी ही उपयुक्त ठरतं असं चार्ल्स मेरियम म्हणतो. आणि म्हणूनच मग शक्ती आणि सत्तेच्या संदर्भात वेगवेगळ्या विचारवंतांनी आपली काही मतं ठेवलेली आहेत. ती मतं जर आपण पाहिली तर कार्ल बेकर नावाचा जो काही विचारवंत आहे तो असं म्हणतोय की राजनीतीला शक्तीपासून अलग करता येत नाही. म्हणजेच कोणत्याही क्षेत्रामध्ये जर संतुलन साधायचं असेल तर ते संतुलन साधण्यासाठी राजनीती उपयुक्त पडतं आणि त्या राजनीतीचा आधार हा शक्ती असतो असं बेकरला म्हणायचंय. हर्बर्ट गोल्डमेयर नावाचा जो काही विचारवंत आहे तो असं म्हणतोय की आपल्या उद्देशांच्या पूर्ततेसाठी दुसऱ्यांना प्रभावित करण्याची क्षमता म्हणजे सत्ता होय. आणि मग या व्याख्येच्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की प्रत्येक राष्ट्र आपलं जे काही राष्ट्रीय हित आहे ते राष्ट्रीय हित साधण्यासाठी दुसऱ्या राष्ट्रांना आपल्या राजकीय सत्तेच्या माध्यमातून, शक्तीच्या माध्यमातून प्रभावित करताना दिसून येतं. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता, शक्ती या घटकाला अत्यंत महत्त्वाचं स्थान असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर रसेल असं म्हणतोय की आपल्या अपेक्षेप्रमाणे निकाल लावण्याची क्षमता म्हणजेच शक्ती होय. आज आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जर आपण पाहिलं तर जे काही महासत्ता म्हणून जे काही अमेरिका पुढे येतं ती अमेरिका जागतिक पातळीवर ज्या प्रश्नांच्या संदर्भात त्यांना आवश्यकता असतं किंवा ज्या प्रश्नाची त्यांना सोडवणूक करायची असतं किंवा जो प्रश्न त्यांच्या हिताचा असतो त्या प्रश्नाच्या हितासाठी आपली जी काही शक्ती आहे, आपली जी काही क्षमता आहे त्या क्षमतेचा पूर्णपणे उपयोग करताना आपल्याला दिसून येतं. उदाहरणार्थ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर चीन अमेरिकेचे जे काही संबंध निर्माण झालेले आहेत त्या संबंधात ही व्याख्या अत्यंत उपयुक्त पडतं.
आणि म्हणूनच मग आज या सगळ्या व्याख्याच्या संदर्भात आपल्याला असं म्हणता येईल की कॅटलिनसारखे विचारवंत शक्तीला विज्ञान म्हणतात, त्यानंतर लॉसवेल, कॉपलॉन, सायमन सारखे विचारवंत हिला प्रभावाची प्रक्रिया म्हणतात. आणि मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी काही सत्ता आहे त्या सत्तेच्या माध्यमातून एका व्यक्तीचे दुसऱ्या व्यक्तीच्या मन व कृतीवर नियंत्रण ठेवणारी जी काही प्रक्रिया आहे तिला आपल्याला सत्ता असं म्हणता येईल. आणि मग या सगळ्या बाबत आपण ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस मॅक्स वेबरसारखे जे काही विचारवंत आहेत ते शक्ती आणि सत्ता, पॉवर आणि ऑथॉरिटीज ह्या दोन संकल्पना वेगवेगळ्या मानतात. आणि म्हणूनच या ठिकाणी शक्ती आणि सत्ता या दोन्ही संकल्पना जरी समान असल्या तरी त्या संकल्पनाचा ज्यावेळेस आपण वापर करतो त्यावेळेस जे काही विचारवंत आहेत त्या विचारवंतांनी जी काही मांडलेली मतं आहेत त्या मताचा आपल्याला आदर करणं, विचार करणं हे क्रमप्राप्त ठरतं. आणि म्हणूनच मग एक या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण त्यावेळेस विचार करतो त्यावेळेस जे काही शक्तीचे जे काही प्रकार आहेत, सत्तेचे जे काही प्रकार आहेत त्यामध्ये पारंपरिक शक्ती, उघड किंवा दृश्य शक्ती, क्रांतिकारक शक्ती हे शक्तीचे प्रकार सांगितलेले आहेत. आणि मग या शक्तीच्या प्रकाराच्या अनुषंगानं या ठिकाणी जी काही पारंपरिक शक्ती आहे त्या पारंपरिक शक्तीच्या संदर्भात असं आपल्याला म्हणता येईल की ही सत्ता ही नेहमीच्या संबंधित असतं. ही सत्ता राजकारणामध्ये ज्या प्रमाणात आपण व्यवहार करतो आणि व्यवहार करत असताना राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जे काही आपण व्यवहार करतो त्या व्यवहाराच्या संदर्भात प्रत्येक राजकीय व्यक्तीला ती एक राजकारणाची जी काही सवय लागलेली असतं सत्ता प्राप्तीची, ती सत्ता प्राप्तीची शक्ती ही पारंपरिक या गटामध्ये मोडतं. आणि जी काही उघड किंवा दृश्य स्वरूपाची जी काही शक्ती आहे त्यामध्ये प्रामुख्यानं सैनिकी शक्ती, आर्थिक शक्ती याचा विचार केला जातो. जी काही क्रांतिकारक स्वरूपाची जी काही सत्ता आहे ती सत्ता ही एका विशिष्ट विचारसरणीवर उभी राहिल्याचे आपल्याला दिसून येतं. यामध्ये फ्रान्स आणि रशियामध्ये ज्या काही क्रांत्या झाल्या त्या क्रांत्या ह्या विशिष्ट विचारसरणीवर झाल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणून या संदर्भात आपल्याला जे काही शक्तीचे जे काही वेगवेगळे प्रकार पडलेले आहेत ते शक्तीचे प्रकार पाहता पारंपरिक शक्ती, उघड किंवा दृश्य शक्ती आणि क्रांतिकारक शक्ती या शक्तीचं आंतरराष्ट्रीय राजकारणातील महत्त्व हे अनन्यसाधारण असल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये जे काही सत्तेचे किंवा शक्तीचे जे काही आधार आहेत ते जर आपण आधार पाहिले तर शारीरिक सामर्थ्याच्या आधारावर सत्तेचं वर्गीकरण केलं जातं, आर्थिक सामर्थ्याच्या आधारावर सत्तेचं वर्गीकरण केलं जातं, मानसिक शक्तीच्या आधारावर सत्तेचं वर्गीकरण केलं जातं. आणि मग हे जे काही शक्तीचे आधार आहेत त्या आधाराचा विचार करता राष्ट्रीय सत्तेसाठी कोणते घटक महत्त्वाचे ठरतात याचाही विचार करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतात. म्हणून राष्ट्रीय सत्तेचे घटक हे आपल्याला पुढील प्रमाणात सांगता येतील. आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मॉर्गेन्थॉन यांनी जो काही सत्तेच्या संदर्भात जो काही विचार मांडलेला आहे तो विचार मांडताना ते असं म्हणतात की सत्तेसाठी संघर्ष हा सर्वकालीन असतो, जागतिक असतो आणि त्यामुळं सत्तेशिवाय कोणतंही राजकारण होऊ शकत नाही. म्हणून राज्याचं संरक्षण, उन्नती आणि विकासासाठी अंतर्गत शक्ती वाढवणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरतं असं हेन्स मॉर्गेन्थॉन म्हणतात. आणि म्हणून मग या राष्ट्रीय सत्तेच्या संदर्भात, शक्तीच्या संदर्भात जे काही तिचे आधार आहेत त्या आधारावरून शक्ती वाढवण्यासाठी जे काही घटक, अंतर्गत घटक, नैसर्गिक घटक जे प्रामुख्यानं चर्चिले जातात त्यामध्ये पहिला घटक आहे भौगोलिक घटक, जिओग्राफिकल फॅक्टर्स. यामध्ये प्रत्येक राज्याला, प्रत्येक राष्ट्राला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये व्यवहार करताना भौगोलिक स्थितीचं विशेष महत्त्व असतं. कारण प्रत्येक देशाच्या अंतर्गत आणि बाह्य राजकारणावर त्या देशाच्या भौगोलिक स्थितीचा हा विशेष परिणाम पडत असतो आणि त्या भौगोलिक स्थितीच्या आधारावरच ते राष्ट्र आपलं परराष्ट्र धोरण निर्धारित करताना दिसून येतं. आणि म्हणूनच मग आज जगातील जे काही आपल्याला जगाचं राजकीय ज्ञान जर प्राप्त करायचं असेल, जगाच्या राजकीय ज्ञानासोबतच प्रत्येक राज्याची राजकीय, आर्थिक तसेच भौगोलिक स्थितीचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल किंवा आज तो आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये करणं गरजेचंच ठरतं. आणि म्हणूनच आज भूगोल आणि राज्यशास्त्र यांच्या परस्पर संबंधातून भूराज्यशास्त्र, जिओ पॉलिटिक्स हा एक नवीन विषय समोर येताना आपल्याला दिसून येतो. आणि म्हणून मग या संदर्भात ज्यावेळेस आपण बोलतोय भौगोलिक घटकाच्या संदर्भात, त्या भौगोलिक घटकाच्या अनुषंगानं ज्या राष्ट्राची भौगोलिक स्थिती अत्यंत उत्तम आहे ते राष्ट्र कधीही गुलाम होताना दिसत नाहीये.
म्हणून भौगोलिक स्थितीच्या संदर्भात, भौगोलिक परिस्थितीच्या संदर्भात त्या देशाचा नकाशा कसा आहे, त्या देशाचा आकार कसा आहे, त्या देशाची स्थिती कशी आहे, हवामान कसं आहे, स्थलाकृती कशी आहे, सीमा कशा आहेत, या सगळ्या बाबींचा विचार या ठिकाणी भौगोलिक परिस्थितीच्या संदर्भात केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस सत्तेच्या संदर्भात भौगोलिक घटक हा अत्यंत महत्त्वपूर्ण ठरल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर दुसरा घटक आहे नैसर्गिक साधनं, नॅचरल रिसोर्सेस. यामध्ये प्रामुख्यानं अन्नधान्य आणि खनिज द्रव्य याचा समावेश होतो. आणि मग जो देश अन्नधान्याने समृद्ध असतो तो देश सर्व क्षेत्रात प्रगती करताना आपल्याला दिसतं. आणि मग ज्या देशामध्ये अन्नधान्याची कमतरता असतं त्या देशाला तेथील नागरिकांना प्रथम अन्नधान्य पुरवणं गरजेचं ठरतं. आणि म्हणून अन्नधान्याच्या बाबतीत जो देश समृद्ध आहे तो देश हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात आपला प्रभाव पाडताना दिसतं. आणि मग ज्यावेळेस 1962 मध्ये भारत चीन युद्धामध्ये भारताचा ज्यावेळेस पराभव झाला, मॉर्गनथॉय यांनी भारताच्या अन्नधान्याच्या परावलंबित्वास परराष्ट्र धोरणातील कायमचा दुबळेपणा म्हटल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच या ठिकाणी अन्नधान्य हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. त्यानंतर खनिजाच्या संदर्भात ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस जे राष्ट्र नैसर्गिकदृष्ट्या खनिज द्रव्याने समृद्ध असतं त्यावेळी ते राष्ट्र आर्थिक क्षमतेनं उभारलेलं असतं, आर्थिक क्षमतेनं पुढे येताना दिसून येतं. म्हणून आज आधुनिक काळामध्ये युरेनियम असेल, पोलाद असतील, पेट्रोल असतील, कोळसा असतील, या ज्या काही बाबी आहेत या बाबींवर किंवा या घटकांवर काही देशांची अर्थव्यवस्था उभी राहिल्याची आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्यावेळेस आपण सत्तेचा विचार करतो त्यावेळेस अन्नधान्य आणि खनिज द्रव्य याचाही विचार करणं आपल्याला क्रमप्राप्त ठरतं. त्यानंतर सत्तेचा आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणून लोकसंख्याकडे पाहिलं जातं. लोकसंख्या हा राष्ट्रीय सत्तेचा शक्तीचा आधार मानला जातो. आणि प्राचीन काळामध्ये असं मानलं जायचं की ज्या राष्ट्राची अधिक लोकसंख्या आहे ती लोकसंख्या हे गौरवाचं लक्षण मानलं जायचं. कारण पूर्वीच्या काळामध्ये ज्यावेळेस युद्धाची आवश्यकता भासायची त्यावेळेस युद्धामध्ये लढण्यासाठी सैनिकांची आवश्यकता भासायची. आणि मग त्यावेळी ज्या पक्षाचं सैन्यबळ अधिक त्याच्या बाजूनं ईश्वर उभा असतो असं मत व्हॉल्टेयरनं केलेलं आहे. परंतु आज ही जी कल्पना आहे ती कल्पना आधुनिक तंत्रविज्ञानाच्या माध्यमातून फोल ठरल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच आज लोकसंख्या आणि राष्ट्रीय सत्ता याचा विचार करता सैन्यशक्तीच्या संदर्भात जो काही लोकसंख्येचा निकष लावलाय तो निकष चुकीचा ठरतो. परंतु लोकसंख्या ही त्या राष्ट्राचा एक महत्त्वाचा घटक आहे. आणि म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये लोकसंख्या या घटकाला राष्ट्रीय सत्तेमध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान देण्यात आल्याचं आपल्याला दिसून येतं. कारण लोकसंख्या ही विशिष्ट गुणांनी युक्त असतं आणि त्यामुळं तिथल्या लोकसंख्येच्या आधारावर इतर राष्ट्रांवर प्रभाव पाडण्याचं काम सुद्धा राष्ट्रीय सत्तेमध्ये लोकसंख्येच्या माध्यमातून केलं जातं. म्हणून आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये लोकसंख्या हा घटक महत्त्वपूर्ण ठरतो. त्यानंतर तंत्रविज्ञान आणि सैनिकी शक्ती. आधुनिक तंत्रविज्ञानाच्या काळामध्ये आज युद्धनीतीचं स्वरूप बदललेलं आहे. आणि मग या बदलत्या युद्धनीतीच्या स्वरूपामध्ये तंत्रविज्ञानाचा वाढता वापर आणि सैनिकी शक्तीचा वाढता वापर याचा विचार करता आज जी काही नवोदित स्वतंत्र जी काही राष्ट्र आहेत ती राष्ट्र आपला तंत्रविज्ञान आणि सैनिकी शक्तीचा विकास करण्यावरच आपला भर देताना दिसून येतात. आणि त्यामुळं आज तंत्रविज्ञान आणि सैनिकी शक्ती या घटकालाही आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. राष्ट्रीय सत्तेचा घटक म्हणून तंत्रविज्ञान आणि सैनिकी शक्ती हा घटक महत्त्वपूर्ण ठरतो. त्यानंतर आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रसत्तेचा एक महत्त्वाचा घटक म्हणून विचारधारा या घटकाकडे पाहिलं जातं. कारण विचारधाराच्या माध्यमातूनच जगाची विभागणी ही द्विध्रुवीकरणाच्या मार्गाने झाली आणि त्यामुळं जगात दोन महासत्ता उदयास आल्याचं आपल्याला दिसून येतं. विचारधाराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय पातळीवर आपला प्रभाव पाडण्याचं काम या ठिकाणी केलं जातं. आणि मग हे होत असताना आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये विचारधाराचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस या विचारधाराच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय राजकारणाचं झालेलं द्विध्रुवीकरण, या विचारधारा जागतिक शांततेमध्ये मोठ्या प्रमाणात अडथळा आणतात. त्यानंतर
संयुक्त राष्ट्रसंघाला शांततेमध्ये अडथळा आणण्याचं काम या विचारधारेमुळे झालं. या विचारधारेमुळं गटबाजीला आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळालं. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या विचारधारा ह्या सत्ता निर्मितीचे साधनं ठरल्या. आणि अलिप्तवादी चळवळीचा जो काही उदय झाला तो उदय हा विचारधारेच्या संघर्षातून झाल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्यावेळेस आपण राष्ट्रीय सत्तेच्या घटकांचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस विचारधारेलाही अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. राष्ट्रीय सत्तेच्या संदर्भात मनोधैर्य किंवा नीतिमत्ता, मॉरल हेही तत्व अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. कारण मनोधैर्य हा राष्ट्रीय सत्तेमध्ये वाढ करणारा घटक आहे. कारण मनोधैर्याच्या माध्यमातून देशबांधवांना प्रेरणा दिली जाते. मनोधैर्याच्या माध्यमातून राष्ट्रीय सत्ता ही टिकवल्या जातं. ज्यावेळी एखाद्या देशामध्ये जागतिक समस्या निर्माण होतं किंवा युद्धकाळाची किंवा संकटकाळाची परिस्थिती निर्माण होतं त्यावेळेस त्या देशातील नागरिकांचं मनोधैर्य हे वाढवणं गरजेचं असतं. आणि त्यामुळं मनोधैर्य आणि नीतिमत्ता हे घटक राष्ट्रीय सत्तेचे घटक म्हणून पुढे येताना आपल्याला दिसून येतात. आणि म्हणूनच पामर आणि पार्किन सारखे जे काही विचारवंत आहे ते मनोधैर्याच्या संदर्भात असं म्हणतात की स्त्री आणि पुरुष हे अधिक कार्य करून त्याग करण्यासाठी व संघर्षासाठी तयार होतात. कारण जर मनोधैर्य जर उच्च प्रतीचं असेल तर त्या मनोधैर्यामुळं स्त्री पुरुष हे अधिक प्रेरणेनं कार्य करताना आपल्याला दिसून येतात असं पामर आणि पर्किन्स यांचं म्हणणं आहे. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मनोधैर्य, नीतिमत्ता या घटकाला अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस नेतृत्व, राजकीय आर्थिक पद्धती याचाही राष्ट्रीय सत्तेच्या घटकामध्ये समावेश होतो. आणि म्हणूनच देशाचं नेतृत्व सक्षम असतं तो देश हा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये प्रगती करताना आपल्याला दिसून येतात. आणि त्याचप्रमाणे ज्या राज्याची सत्ता, राजकीय प्रभाव आणि आर्थिक विकास हा चांगल्या प्रकारचा आहे किंवा समृद्ध आहे ते राष्ट्र राजकीय सत्तेच्या माध्यमातून आणि आर्थिक विकासाच्या माध्यमातून आपला प्रभाव हा आंतरराष्ट्रीय राजकारणावर पाडताना आपल्याला दिसून येतात. आणि मग या सगळ्या बाबीचा ज्यावेळेस विचार करतो त्यावेळेस आज आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये अमेरिकेनं आर्थिक विकासाच्या माध्यमातून जगावर प्रभाव पाडल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि अमेरिकेच्या नंतर आज आर्थिक विकासाच्या संदर्भात चीननं जी काही प्रगती केलेली आहे ती प्रगती पाहता चीननं सुद्धा आपल्या आर्थिक विकासाच्या जोरावर आज आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये आपला प्रभाव वाढवल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग ही जी काही सत्ता आहे किंवा जी काही राष्ट्रसत्ता आहे या सत्तेच्या माध्यमातून इतर राष्ट्रांवर जे काही प्रभुत्व पाडण्याची जी काही प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस सत्तेची सापेक्षता, सत्ता ही सारख्या स्वरूपाची असतं का किंवा सारख्या स्वरूपात राहतं का याचाही विचार करणं आपल्याला गरजेचं ठरतं. आणि मग ज्यावेळेस आपण सत्तेच्या सापेक्षतेचा विचार करतो त्यावेळेस सत्तेचं स्वरूप हे सारख्या स्वरूपात राहत नाही. ते स्वरूप काळ परिस्थितीनुरूप बदलत असल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि मग ज्या पद्धतीमध्ये काळानुसार परिस्थितीनुसार एखाद्या राष्ट्राची सत्ता बदलत जातं आणि त्या बदलत्या सत्तेला त्यांना सामोरे जाणं गरजेचं पडतं. आणि मग ही जी काही सत्तेची सापेक्षता आहे किंवा सत्तेचं जे काही बदलतं स्वरूप आहे त्या बदलत्या स्वरूपाचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस तुम्ही आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये वाटचाल करताना कोणती उद्दिष्टे ठेवलेली आहेत, कोणती ध्येय ठेवलेली आहेत याचाही विचार करणं गरजेचं ठरतं. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये काळ, उद्दिष्ट यांचा राष्ट्रीय सत्तेच्या सापेक्षतेच्या संदर्भात प्रामुख्यानं विचार करणं गरजेचं ठरतं. जे काही देश आहेत त्या देशाचं स्वरूप काय आहे, आर्थिक विकासाची क्षमता किती आहे आणि राजकीय शक्तीची क्षमता किती आहे याचा विचार करून या क्षमतेचा आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये ज्यावेळेस वापर करायचा त्यावेळेस आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये मोठ्या प्रमाणात स्पर्धा लागलेली असतं. आणि मग त्या स्पर्धेच्या माध्यमातून एखाद्या राष्ट्राची शक्ती किंवा सत्ता ही संपुष्टात येताना आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये शक्ती आणि सत्तेचं जे काही स्वरूप आहे ते स्वरूप पाहता सत्ता ही सारख्या स्वरूपाची राहत नाही. त्या सत्तेमध्ये कमी अधिक प्रमाणात बदल होताना आपल्याला दिसून येतो. म्हणून आज आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये राष्ट्रहिताचा ज्यावेळेस आपण विचार करतो त्यावेळेस राष्ट्रहिताच्या संदर्भात किंवा राष्ट्रहिताच्या अनुषंगानं राष्ट्रहित साध्य करण्यासाठी शक्ती किंवा सत्ता ही महत्त्वपूर्ण ठरणारं साधन आहे. आणि म्हणूनच आज आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये सत्ता आणि शक्ती
या घटकाला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाल्याचं आपल्याला दिसून येतं आणि त्या शक्ती आणि सत्तेच्या स्थानावरच त्या राष्ट्राचा हा आंतरराष्ट्रीय राजकारणातील प्रभाव आणि दर्जा ठरताना आपल्याला दिसून येतो. धन्यवाद. थँक्स.